नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवात करूयात. गेल्या अनेक दिवसांच्या चर्चेच्या गुहाळानंतर देखील आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आणि अशातच या जागा वाटपाच्या तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत देखील काँग्रेस नेत्यांचं मंथन झालंय. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसकडून समन्वय म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि नाना पटोलेंसाठी हा धक्का मानला जातोय. महाविकास आघाडीतील जागा वाटपावर तिढा निर्माण झाला होता. जागा वाटपाच्या चर्चेत नाना पटोले आडमोठी भूमिका घेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर नाना पटोलेबाबतची तक्रार ठाकरेंच्या पक्षाकडून काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांकडे करण्यात आली होती. अशातच आता जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मवियात समन्वय साधण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे. बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत. मला सांगण्यात आलं इथं आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून माननीय खरगे साहेब यांनी की उद्या मी पवार साहेबांना भेटावं आणि उद्धवजींना भेटावं असं त्यांनी सांगितले. कारण साधारणतः काही चर्चा यात दोघं नेते ते मार्गदर्शक आहेत. बाळासाहेब थोरात यांना मवियाच्या समन्वयाची जबाबदारी दिली जाणं हा नाना पटोलेंसाठी एक धक्का मानला जातोय. आता तरी मवियाच्या जागा वाटपाच्या तिढ्यावर तोडगा निघणार का याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. उलट दिवसेंदिवस हा तिढा वाढत चाललाय. विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात काही जागांवरून बरंच ताणलं गेलंय. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरून जोरदार घमासान सुरू आहे. विदर्भासह इतर ठिकाणच्या काही जागा या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरल्या. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. जागा वाटपावरून काँग्रेसशी मतभेदाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं निवडणुकीचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार ठेवलाय. आले तर सोबत, नाही आले तर तुमच्याशिवाय विधानसभा लढवण्याची रणनीती शिवसेनेनं आखल्याचं कळतं. रविवारी आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पण रात्री उशिरा जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. 15-16 जागांच्या मध्ये चर्चेला बाकी आहेत आणि त्यातील 7-8 जागा अशा आहेत की ते आम्ही एक्सचेंज करायचं ठरवलेलं आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षात तणातणी सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. उमेदवारांच्या अर्जांची 30 ऑक्टोबरला छाननी होणार आहे. जागा वाटपाबाबत महायुतीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानुसार भाजपला 160 ते 162 जागा, शिवसेनेला 72 जागा तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर ही भेट झाली आहे. यावेळी जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. जागा वाटपासंदर्भात दुपारी ही बैठक होणार असून या बैठकीत अंतिम तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केल्यात. तर 25 ऑक्टोबरपर्यंत जागा वाटपाची घोषणा केली जाईल. महाविकास आघाडीतील सर्व उर्वरित 17 जागांवर काँग्रेसनं दावा केलाय. पेंडिंग जागा या विदर्भातील असल्याची माहिती मिळते. यातील 17 पैकी 6 जागांवर ठाकरे गटानं तर 9 जागांवर राष्ट्रवादी गटानं रोखून धरल्याची माहिती मिळते. निवडून येण्याच्या क्षमतेनुसार उमेदवार दिले तरच विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूनं निकाल लागतील असं मत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केलं आहे. दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसकडे राहावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान पत्रकार परिषद घेऊन ते शिवसेना पक्षप्रवेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. आपण कुठूनही निवडणूक लढवली तरी निवडून येऊ या भ्रमात गणेश नाईक यांनी राहू नये. स्वराज्य पक्षाचा उमेदवार अंकुश कदम यांनी नाईक यांच्यावर ही टीका केली आहे. नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाऊबंदकी पेटली असून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे सख्खे चुलत भाऊ बंडाच्या तयारीत असल्याचं कळतंय. केदा आहेर आज समर्थकांचा मेळावा घेणार आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्याआधीच अजित पवार यांच्याकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. संगमेश्वरचे उमेदवार शेखर निकम यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही आमदारांना एबी फॉर्मचं वाटप करून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उदगीरमधून संजय बनसोडे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं कळतंय. बाबासाहेब पाटील यांना एबी फॉर्म दिल्याचा फोटो समोर आलाय. मुरबाडमधील शिवसेनेचे सुभाष पवार यांनी तुतारी हाती घेतली. मुंबईतील शरद पवार गटाच्या कार्यालयात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नेता ठेकेदार सुभाष पवार यांना आता पक्षांतर्गत विरोध होतोय. बदलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी त्यांना विरोध केलाय. वरळीत आम्हाला स्थानिक आमदार हवाय अशी मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचे खंदे समर्थक नरेश धोपटे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. धोपटे यांचा फोटो असलेले चला परिवर्तनाचे शिलेदार होऊयात असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐन परीक्षा काळात शिक्षकांना इलेक्शन ड्युटी करायला सांगणाऱ्या निवडणूक आयोगानं अखेर आपल्या परिपत्रकात बदल केलाय. शिक्षकांना केवळ दिवाळी सुट्टीमध्ये निवडणुकीच्या कामासाठी बोलवलं जाणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं कोर्टात दिली आहे. मुंबई उपनगरातील निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनानं हे आदेश दिले. राज्यभरातील 10 लाखांपेक्षा जास्त सफाई कर्मचारी विधानसभेत मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेनं हा बहिष्कार टाकणार असल्याचं स्पष्ट केलंय. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना आपल्या घराजवळच मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोगानं ठाणे जिल्ह्यात 6,894 ठिकाणी मतदान केंद्रांची सोय केली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी 46,000 तरुण मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली असून मीरा भाईंदर मतदारसंघात मतदार वाढल्याचंही दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याबाबत परिपत्रक काढलं जातं, पण याबाबत कुठलीही कारवाई करता येत नसल्यानं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले. अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई वसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. पेण, पनवेल आणि उरणमधील 124 गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रवाशांकरता खास महिला स्पेशल गुलाबी एसटी चालवण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येतोय. याबाबत मंडळानं सर्वे करण्याचा निर्णय घेतलाय. ताफ्यात असलेल्या काही एसटींचा रंग बदलून त्या महिला स्पेशल म्हणून चालवण्याचा विचार पुढे आलाय. महाराष्ट्रात आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर असून 773 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसंच 31,16,00,000ची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात ब्रेनडेड अवयव दानाला संमती देणाऱ्या कुटुंबियांची संख्या वाढली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 50 ब्रेनडेड नागरिकांचं अवयव दान करण्यात आलंय. त्यामुळे तब्बल 133 नागरिकांना नवं आयुष्य मिळालंय. दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. दिवाळीनिमित्त आकर्षक विविधरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे. पारंपरिक टिकाऊ इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी आहे. मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अद्याप वाहतूक पोलीस विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाहीये आणि त्यामुळे रस्त्याची संबंधित कामं निवडणुकीनंतर होतील. विमान कंपन्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे. धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री के राममोहन नायडू यांनी दिली आहे.